कोरोनाने आता पृथ्वीच्या टोकावरती अर्थात अंटार्क्टिका खंडावरती सुद्धा फैलाव केलाय। अंटार्क्टिकामधील चिली सैन्य आणि संशोधन तळावरती हा विषाणू पोहोचला असून जनरल बेर्नार्डो ओहिंगिस रिकल्मे बरोबेसवरती 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय। या 26 जण लष्करी जवान तर 10 जण कंत्राटदार कामगार आहेत। या सगळ्यांना आयसोलेट करण्यात आलं असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचा शोध सध्या सुरू झाला असून गेल्या महिनाभरात आलेल्या प्रवाशांवरती लक्ष ठेवलं जाणार आहे। 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचा शोध सध्या सुरू करण्यात आलाय। इंग्लंडहून मुंबईत आलेल्या प्रवाशांची यादी राज्य सरकारला उपलब्ध झाली असून प्रवाशांची नावं प्रत्येक जिल्ह्यात आणि महानगरपालिकेला पाठवण्यात आली आहेत। या सर्व प्रवाशांचं विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। ब्रिटनहून मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून गेल्या काही तासात ब्रिटनहून मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांपैकी कुणालाही कोरोना नसल्याचं स्पष्ट झालंय। 1688 प्रवाशांपैकी 745 प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आलंय, तर मुंबईतून इतर राज्यात 602 प्रवासी गेले आहेत। एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणं नसून ही मुंबई आणि राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे। ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी तिसरा नवा प्रकार सापडला असून त्याचा उगम दक्षिण आफ्रिकेमध्ये झाल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी केलाय। हा नवा प्रकार नुकत्याच सापडलेल्या कोरोनापेक्षाही वेगाने पसरतोय आणि त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेतून गेल्या 15 दिवसात इंग्लंडमध्ये आलेल्यांच्या तपासण्या आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग होणार आहे। ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेकरता सुरू असलेली विमान सेवा तत्काळ थांबवली आहे। ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या नवीन विषाणूला घाबरण्याची गरज नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये नव्या विषाणूबाबत योग्य ते संशोधन करण्याचं काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। लसीकरणाबाबत भारत बायोटेक आणि सिरमनं केंद्राकडे परवाना मागितलाय। या संदर्भात ही माहिती टोपेंनी दिली आहे। लस बनवणाऱ्या कंपन्यांवरती मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होत असल्याचं समोर येतंय। महाराष्ट्रात सायबर क्राईम आणि इंटरपोलचा सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। नॉर्थ कोरिया आणि चीनचे सायबर क्रिमिनल ग्रुप सहभागी असल्याची यात माहिती मिळते। लस संदर्भात माहिती चोरून इतर कंपन्यांना विकण्याचा ते प्रयत्न करतायत। डार्क नेटवरती लस विकणाऱ्या अनेक बोगस वेबसाईटचा सुळसुळाट असल्याचंही पुढे आलंय आणि त्यामुळे कोरोना लसीहून मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते असा इशारा महाराष्ट्र सायबर क्राईमनं दिलाय। महाराष्ट्रामध्ये दिवसभरात 7620 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत राज्यात एकूण 18,01,700 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट हा 94.51% एवढा झालाय। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली असून 24 तासांमध्ये 94 मृत्यूची नोंद झाली आहे। ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 54,573 एवढा झालाय। डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमध्ये वॉर्ड बॉय आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलंय। ठेकेदारांनी काही खासगी वॉर्ड बॉयसह कर्मचाऱ्यांचे पगार रखडवल्यामुळे बुधवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। केडीएमसी कोविड सेंटर चालकाला पैसे देते पण ठेकेदार गोंधळ घालत असल्याचा आरोप कर्मचारी करतायत। दुसरे वॉर्ड बॉय नेमण्यास पालिकेनं सांगितलं आणि त्यावेळी कर्मचाऱ्यांनी पगार मिळेपर्यंत इथून हलणार नसल्याचाही पवित्रा घेतला। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरच्या दाजीपूर अभयारण्यामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे। पर्यटकांना 30 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत प्रवेश देण्यात येणार नाही। हुल्लडबाजी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून राधानगरी, काळंबावाडी, तुळशी धरणावरती देखील 5 दिवस प्रवेश देण्यात येणार नाही, तर 27 डिसेंबरपासून 1 तारखेपर्यंत या तिन्ही धरणांवरती एंट्री देण्यात येणार नसल्याचं समोर येत आहे। नियम तोडल्यास पोलीस कारवाई केली जाणार असल्याचं वन्यजीव विभागाचे विशाल माळी यांनी सांगितलं। मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यूएसचा काहीही संबंध नाही आणि हा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार सुद्धा नाही असं मत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलंय। याआधी सुद्धा सरकारच्या अशा धोरणामुळे मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, किमान आता ते होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी आणि मराठा आरक्षण कसं मिळेल याचा पाठपुरावा करावा अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे। आगामी 5 वर्षात 4 कोटींपेक्षा अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 59,000 कोटी रुपयांची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून 5 वर्षात ही योजना राबवली जाणार आहे। यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 35,534 कोटी रुपयांचा असेल, तर उर्वरित रक्कम राज्य सरकार देईल।
शिक्षण संस्था आणि पालकांमध्ये शालेय शुल्कावरून सुरू असलेला वाद अधिकच चिघळलाय। शाळांनी ऑनलाईन वर्गातून विद्यार्थ्यांना तक्रार काढून दिल्याची जी पालक संघटनेने तक्रार केलेली आहे। मुंबई, पुणे, नागपूर येथील 74 शाळांसंदर्भात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पालकांनी ही तक्रार केली आहे। पालकांनी तक्रार केलेल्या शाळांमध्ये बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा आहेत। केंद्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावात वेगळं काहीच नाहीये। पुन्हा चर्चा सुरू करायची असल्यास सरकारने कायदे रद्द करावे, तसंच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात नवा ठोस प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा अशी आक्रमक भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे। शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळला असून या आंदोलनाला केंद्र सरकारने कमी लेखू नये, तसंच करून आगीशी खेळू नये असा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिलाय। कृषी कायद्याची माहिती देण्यासाठी भाजप आजपासून किसान आत्मनिर्भर यात्रा काढते आणि या यात्रेच्या निमित्तानं शिरोळ, इचलकरंजी, पेठ, बडगाव, इस्लामपूर या ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होत आहेत। या सभेच्या निमित्तानं सक्षम विरोधी पक्षनेते असणारे देवेंद्र फडणवीस यांनी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये पैसे बुडवणाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे मिळवून देतील अशी उपरोधिक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। आता महाराष्ट्रामध्ये परराज्यातील धान खरेदी होणार नाही। राज्य सरकारची धान खरेदी केंद्र केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू राहतील। परराज्यातून धान महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत। सरकारचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी धान खरेदी प्रक्रियेवरती करडी नजर ठेवण्याच्या सूचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत। रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीने मोठा झटका दिला असून ईडीने त्यांची 255 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे। शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरामध्ये आज बंदची हाक देण्यात आली असून ग्रामपंचायत निवडणुकांवरती बहिष्कार आणि बंदमुळे घुग्गुस इथलं जनजीवन ठप्प झालंय। 25 वर्षांपासून असलेल्या नगर परिषदेच्या मागणीजवळ शासनाचं दुर्लक्ष आणि पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जारी केल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत। 31 ऑगस्ट रोजी नगर परिषद निर्मितीसाठी प्राथमिक अधिसूचना झाली होती, मात्र स्थानिकांच्या मागणीजवळ दुर्लक्ष करत पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। रायगडच्या चिरनेर खिंडीमध्ये रात्री गॅस टँकर उलटलाय। चिरनेर खारपाडा मार्गावरती ही घटना घडली असून टँकर उलटून गॅसची गळती ही काही काळ सुरूच होती। पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक रात्रीपासून रोखून धरली आहे। गळती झालेल्या टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचं काम सुरू असल्याचं समजतंय। अद्याप चिरनेर खिंडीतली वाहतूक ही बंद असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही तास अजून लागण्याची शक्यता वर्तवली जाते। पंढरपुरात सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकास ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिली आहे। तुकाराम नागणे या ज्येष्ठ नागरिकाचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। ते 75 वर्षांचे होते। पंढरपूर सातारा रस्त्यावरील उपरी गावातील ही घटना असून ट्रॅक्टर चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता, त्यामुळे त्याचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं आणि नंतर हा अपघात झालाय। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीने आणखी 19 जणांना अटक केल्याचं कळतं। या सर्वांना न्यायालयीन कोठडी काल सुनावण्यात आली आहे। अटक झालेल्यांपैकी एक 70 वर्षांचा वृद्ध असून 5 आरोपी अल्पवयीन आहेत। 70 वर्षांचा आरोपी हा एमटेक डिग्री होल्डर असून या प्रकरणात आतापर्यंत 248 जणांना अटक करण्यात आली आहे। यापैकी 105 जणांना जामीन मिळाला असून 15 अल्पवयीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। मच्छीमार व्यवसायावरती अनेक संकट ओढवली असतानाच आता मासेमारी क्षेत्रात तेल आणि नैसर्गिक वायुमंडळ भूगर्भ सर्वेक्षण सुरू करणार आहे। यामुळे मच्छीमारांच्या अडचणी वाढतील आणि सर्वेक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात सुरू होणार असून हे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने होणार आहे। याची सुरुवात सातपाटी वसईच्या समुद्रातून होणार असून या सर्वेक्षणामुळे मच्छीमारांना मासेमारीला मुकावं लागेल हे मात्र निश्चितच। पिंपरी ते सिव्हिल कोर्ट शिवाजीनगर या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं ड्रोनने चित्रित केलेल्या व्हिडिओचं सादरीकरण करण्यात आलंय। या पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रोचे स्टेशन्स मार्गिका कशा पद्धतीने उभारल्या जात आहेत हे व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलंय। पुणे मेट्रोच्या या व्हिडिओमध्ये पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील दापोडीपर्यंत कामाचा वेग प्रचंड असल्याचं दिसतंय। मेट्रोचा हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण केला जाईल असा विश्वास मेट्रो प्रशासनानं व्यक्त केलाय।
सध्या विश्वभारती संवाद सुरू आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्यांना संबोधित करतायत। आपण थेट जाऊ।